नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय नशीबवान या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे रुद्रप्रताप म्हणत असतो, "बरे गुरुजी, तुमचं काही बरं नाही. तुम्ही फक्त आबासाहेबांचं भविष्य सांगता. माझं भविष्य तुम्ही कधीच नाही सांगत. तर अहो, तुमच्या भविष्याचं चिंताच करू नका. इतकी पुण्य आहे तुमची," असं गुरुजी सांगायला चालू करतात. आणि गुरुजी पुढे म्हणतात, "पण तुमचं जे नशीब उजळणार आहे ते तुमच्यामुळे नाही." रुद्रप्रताप विचारतात, "मग?" तर लगेच प्रेक्षकांनो गुरुजी इथे सांगतात, "तुमच्या अर्धांगिनीमुळे." आणि हे ऐकून ना रुद्रप्रताप बघा कसा गालातल्या गालात हसतोय. गुरुजी पुढे म्हणतात, "अहो, लक्ष्मीच्या पावलांनी ती तुमच्या आयुष्यात येणार आहे." तर नागेश्वर बघा कसं बघतात आणि म्हणतात, "बरोबर आहे गुरुजी. पण काय आहे, बायको आणायला आई-वडिलांचा आशीर्वाद पण लागतो की नाही? काय चिरंजीव?" तर लगेच रुद्रप्रताप म्हणतात, "आबासाहेब, तुमच्या आशीर्वादाशिवाय आजपर्यंत एकतरी काम केलंय का हो मी?" तर नागेश्वर लगेच "नाही, नाही" असं म्हणतात. तर लगेच रुद्रप्रताप म्हणतो, "अहो, ही जी मी एन्जॉय चालवतोय ना, ती पण तुमच्यामुळेच चालवतोय. आमच्या आबासाहेबांना तुळजापुरात एवढा मान आहे, की त्यांचा शब्द कुणीही पडू देत नाही. हाच आमचा आशीर्वाद आहे." असं लगेच रुद्रप्रताप म्हटल्यानंतर नागेश्वर हसतात आणि मग म्हणतात, "आणि काय सकाळ-सकाळी कुठे गेले होते?" तर आणि त्यांनी प्रभास काकाची औषधं आणायला पाठवलं होतं, तीच आणायला गेलो होतो. तर लगेच तिथल्या एका नोकराला बोलवतात आणि ती औषधं आहेत ती जागे म्हणजे रूममध्ये नेऊन दे, आत्यांकडं, काकांकडं नेऊन दे, असं सांगतात. तर लगेच तो "हां साहेब, ठीक आहे, देतो," असं म्हणत तो नोकर आहे तो निघून जातो. तर तो निघून गेल्यानंतर रुद्रप्रताप विचारतो, "बाबा, एक महत्त्वाचं काम होतं, मी येऊ का?" तर नागेश्वर म्हणतात, "जावा, जावा, काम पहिलं हो, जावा, जावा." आणि येतो असं म्हणत रुद्रप्रताप दरवाजात आलेत आणि रुद्रप्रताप दरवाजात आल्यानंतर त्याला तेच परत आठवतंय, की तुमचं जे नशीब उजळणार आहे ते तुमच्यामुळे नाही, तर तुमच्या अर्धांगिनीमुळे असं म्हटलेलं आठवतं. आणि मग त्यांच्या रुद्रप्रतापच्या डोळ्यासमोर ना कुणाचा चेहरा आला असेल, तर अर्थातच गिरिजाचा गोड असा चेहरा आलाय. गिरिजाच्या ज्या काही 2 भेटी झालेल्या असतात, त्या दोन्ही भेटी इथे रुद्रप्रतापला आठवतायत आणि तो दारातच असा की नाही आठवणीत हरवलाय. तर इकडे गुरुजींना नागेश्वर लगेच कसे म्हणतात बघा, "काय रे?" असं म्हणत ना आता गुरुजींना नागेश्वर म्हणतात आणि पुढे म्हणतात, "दक्षिणा आमच्याकडनं घेतो आणि गावभराचं भविष्य सांगत फिरतो का तू?" असं विचारतात नागेश्वर आणि म्हणतात, "दुसऱ्या कोणाच्या भविष्यात नाक खुपसलंस ना, तर याद राख हां. आणि अजून पापाचा पाढा वाढवीन मी," असं म्हणून धमकी देतात. म्हणतात, "उगाच नसत्या गोष्टी डोक्यात घुसवू नका चिरंजीवांच्या." आणि आता प्रेक्षकांनो इकडे रुद्रप्रताप पोहोचलाय त्याच्या मित्राला भेटायला आणि "चहा मस्त होता काका" वगैरे असं तो सांगतो आणि मग प्रेक्षकांनो आता "अरे श्रीधर, तुला काहीतरी बोलायचं होतं ना?" असं विचारतो रुद्रप्रताप. तर तो श्रीधर आहे ना मोबाईलमधले फोटो दाखवतो आणि रुद्रप्रताप ते फोटो बघतो आणि एकदम ना तो असा म्हणजे दचकतो. हे काय आहेत? एकदम असं तो रागाने बघतो कारण ते फोटो जे आहेत ते ब्लर केलेत. रुद्रप्रताप विचारतो, "हे काय?" तर ना तो सांगतो, की "माझ्या बहिणीचे फोटो आहेत ते आणि मी मुद्दामून ब्लर केलेत त्या फोटोला आता," असं तो सांगतो. "ते एका अननोन नंबरवरून आले होते तिला आणि कुठे काढले असतील हे फोटो असं रुद्रप्रताप विचारतो. तर शालन म्हटली, की ती एका साडीच्या दुकानात गेली होती 15 दिवसाआधी. तिथल्या चेंजिंग रूममध्ये काढले असणार आहेत. तो माणूस ना ब्लॅकमेल करतोय आता तिला, पैसे मागतोय असं सगळं आता सांगितल्यानंतर रुद्रप्रताप बघा एकदम त्याच्याकडे बघतो आणि त्याला धीर देत म्हणतो, "चल मला ते साडीचं दुकान दाखव. त्या दुकानात घेऊन चल मला," असं रुद्रप्रतापने इकडे म्हटलंय आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा कसा गोंधळ होणार आहे तो. कारण गिरिजा आणि तिची मैत्रीण सुद्धा आता त्या रूममध्ये चेंजिंग रूममध्ये आहेत आणि त्या चेंजिंग रूममध्ये तिथे त्या दोघींना जे काही होल पडलेलं आहे, ते होल दिसतंय पाडलेलं. त्या दोघी मॅनेजरला सांगायला जात असतात. तोपर्यंत इकडे प्रेक्षकांनो गिरिजाला ना रुद्रप्रताप येताना दिसतोय. त्यामुळे ती अशी शॉक होऊन बघते त्याच्याकडे आणि ती डायरेक्ट ना त्याला बघून इकडे लपूनच जाऊन बसते. तिच्या पाठोपाठ तिची मैत्रीण पण येते आणि "अगं काय झालं? अशी काय इथे लपून बसलेस?" असं विचारते. तर गिरिजा त्याला सांगते, "अगं विशाखा, तो माणूस येतोय ना, तो कधीपासून पाठलाग करतोय अगं माझा," असं म्हणत सांगते. आता विशाखा बघते आणि मग "अगं विशाखा, त्यानेच तर पाहिलं नसेल ना चेंजिंग रूममध्ये मला?" असा पण प्रश्न विचारते आणि त्याची ट्रीटमेंट पण चालू आहे डोक्याची असं सगळं इथे सांगते. कारण तिला आठवतं ना, की त्या मेडिकलवाल्याने सांगितलं असतं, की औषध न्यायला आलेले असतात. "साहेब, मला वाटतं, की त्यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय, त्याचीच औषधं आहे," असं त्याने सांगितलेलं असतं. तर स्क्रू पडलाय बहुतेक त्याचा असं इकडे गिरिजा म्हणते. तर तो रुद्रप्रताप ना असं इकडे-तिकडे फिरतो. तर इकडे शालन म्हणते, "दिसायला चिकना दिसतो." तर लगेच गिरिजा त्याला मारते. तर रुद्रप्रतापनं डायरेक्ट त्या मॅनेजरला जाऊन विचारतो आणि ते चेंजिंग रूम्स कुठे आहेत? तर ती बाजूलाच आहे चेंजिंग रूम असं मॅनेजर सांगतो. तर इकडे गिरिजा म्हणते, "काय निर्लज्ज आहे बघा, सरळ-सरळ विचारतोय चेंजिंग रूम कुठे आहे?" आणि त्या दोघींना लपून बसतात. तर आता रुद्रप्रताप त्या चेंजिंग रूमकडे जातो. बघतो त्या चेंजिंग रूमकडे आणि तो डायरेक्ट आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर ह्या दोघी काय करतात बघा प्रेक्षकांनो, बाहेरनं ना दरवाजा लावून घेतात
कारण त्यांना वाटतं की ह्यानेच सगळं केलेलं असतं. तर इकडे रुद्रप्रताप आतनं, "अरे दार कोणी बंद केलं बाहेरून? उघडा दरवाजा. हॅलो, हॅलो" असं हाक मारत असतो. तर प्रेक्षकांनो इकडे ना नागेश्वरकडे काय चाललंय बघा आता. 2 दिवसापासून हे खेपा मारतायत पोलीस स्टेशनला असं म्हणत आता पोलीस आता नागेश्वरकडे आलेत आणि म्हणतात, "यांचा मुलगा तुमच्याकडेच कामाला होता ना?" असं विचारतायत. तर प्रेक्षकांनो नागेश्वरला आठवतंय की त्याला कसं आपण मारलं होतं ते अगदी औषध देऊन म्हणजे विष देऊन मारलं होतं. तर नागेश्वर लगेच उठून असं म्हणतात, "अहो, अहो असं आई, तात्या अहो तुम्ही उभं का? बसा ना." असं म्हणत लगेच ना नागेश्वर पलटी मारतात तिथे आणि पोलिसांकडे बघून म्हणतात, "साहेब, सदाशिव माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून होता. पण सख्या भावासारखा वागवत होतो मी त्याला असं म्हणून लगेच नागेश्वरी ते बोलतात आणि मग असं करा रे 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 आता सदाशिवा सदाशिवा रे सदाशिवा काय केलंस हे तू काय करून बसलायस कुठं गेलायस तू कुठं शोधायचं तुला असं नाटक करत बोलताय तिथे तर प्रेक्षकांनो गिरीजा इथे बाहेर फेऱ्या मारतीये तर रुद्रप्रताप आतनं ओरडतात आणि म्हणतात अरे दार उघडा खूप वेळ झाला मी आतमध्ये आता मॅनेजर आलाय ते म्हणतात ए गिरीजा अगं काय कोण ओरडालंय आत कोण आहे तर इकडे रुद्रप्रताप म्हणतो खूप वेळ झाला हे बघा आतमध्ये आहे मी दार उघडताय की दार आता तोडू तर आता प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते ओ सर 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 थांबा 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 अहो आत ना वेडा माणूस आहे त्याला कोंडलंय अरे पण ते बायांच्या चेंजिंग मध्ये काय करायला लागले ते असं ते विचारतात तर गिरिजा म्हणते मला ना असा डाऊट आहे की हा माणूस ना चोरून बायकांना कपडे बदलताना बघतोय आणि मग इकडे रुद्रप्रताप हे सगळं ऐकतोय आतमधून दार उघडा तर गिरिजा इथे म्हणते काय सांगावं फोटो काढत असेल तर तो मॅनेजर म्हणतो अरे डेंजर आहे तर विशाखा म्हणते तुम्ही काळजी करू नका गिरिजाने पोलिसांना फोन केला आणि ते घेऊन जातील तर अरे माझा ऐका असं म्हणत रुद्रप्रताप ओरडत असतो माझा म्हणजे तुमचा गैरसमज झाला असं म्हणून तर इकडे नागेश्वर पोलिसांच्या समोर म्हणतात येऊन म्हणजे त्या आईबाबांना म्हणतात सदाशिवच्या की तुम्ही काही काळजी करू नका हे साहेब शोधून देतील तुमच्या लेकाला आणि तपास चालू ठेवा तर पोलीस पण म्हणतात तपास चालू आहे आणि नागेश्वर म्हणतात तपास चालू ठेवा अजिबात हायगय चालू देऊ नका आणि आई तात्या तुम्ही कसली बी काळजी करू नका तुम्हाला काय पण लागलं ना तर बिंदास माझ्याकडे या सुभानराव असं म्हणत नोकराला आपल्या हाक मारतात तिकडनं आणि मग म्हणतात सुभानराव आपल्या सदाशिवचे हे आई वडील आहेत आई तात्या आमच्या सुभानरावांबरोबर तुम्ही जा तुम्हाला काय बी कमी पडणार नाही सगळी मदत करू आम्ही असं सगळं म्हणतात या या असं म्हणत त्यांना जायला सांगतात तर सुभानराव सुद्धा अगदी त्या आई तात्यांना घेऊन जातो आणि ते निघून गेल्यानंतर इकडे नागेश्वर बघा कसा बघतोय आणि म्हणतोय हुडका हुडका असा हुडकल कसा हुडकल तुम्हाला म्हणजे तुमचं त्याचं नख पण सापडणार नाही तुम्हाला त्याचं तो आम्हाला नडला तो त्याला आम्ही फाडला म्हणजे जो आम्हाला नडला त्याला आम्ही फाडला असं म्हणत अगदी मिशीवरनं आपले हात बीत फिरवतायत ते घुंगरू वाजवतायत हातातले तर इथे प्रेक्षकांना दुकानामध्ये अजून गोंधळ चाललाय अरे दार उघडा प्लीज असं रुद्रप्रताप ओरडतो तोपर्यंत पोलीस इन्स्पेक्टर आलेले आहेत आणि बोला या फोन आला होता या दुकानातनं कोणी केला होता तर फोन कोणी केला होता असं इन्स्पेक्टर विचारतात तर गिरिजा म्हणते मी केला होता आणि विशाखा सांगते की त्या माणसाला इथे इकडे बंद केलंय बघा तर कुठे इथं असं म्हणत इन्स्पेक्टर म्हणतात तर अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय दार उघडा काहीतरी गैरसमज होतोय असं रुद्रप्रताप म्हणतो तर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात तुझा गैरसमज आम्ही बाहेर काढतो चल या बाहेर या तर आता बाहेर आल्यानंतर रुद्रप्रताप विचारतो सर काय चाललंय तर इकडे काय र बायकांना कपडे बदलताना बघतोस होय रे असं म्हणत रुद्रप्रतापलाच पोलीस विचारतात रुद्रप्रताप म्हणतो अहो सर काय बोलताय उलट मी तेच बघायला आलो होतो तर लगेच इन्स्पेक्टर म्हणतात बघितलंच ना खराडे बघ यांनी लगेच म्हणजे कबुली पण देऊन टाकली कसली कबुली असते रुद्रप्रताप विचारतो आणि म्हणतो अरे देवा देवा सर सर अहो मी तेच बघायला आलो होतो म्हणजे कोण बघताय हेच बघायला आलो होतो मी कळतंय का तुम्हाला अहो मी असं म्हणत ना रुद्रप्रतापची नजर आता पडते गिरीजावर आणि मग इथे होऊन बसतोय सगळा गोंधळ तर प्रेक्षकांनो रुद्रप्रताप बघा कसा बघतोय गिरिजाकडे असं डोळे पाडून बघितल्यासारखं आणि मग तो म्हणतो ह्यांनाच बघायला आलो होतो तर आता गिरिजा पुढे येते त्याच्या समोर आणि रुद्रप्रताप म्हणतो अहो तुम्ही इथे आणि मग गिरिजा म्हणते मी पण हेच बघायला आले होते तर काय सांगताय असं रुद्रप्रताप विचारतो तिला आणि गिरिजा म्हणते हात पुढे करा तर लगेच रुद्रप्रताप म्हणतो ऐका ना हो तुम्ही नेहमी असं चिडून बोलता माझ्याशी एकदा जरा स्माइल करून बोला ना तर गिरिजा आणि विशाखा दोघी एकमेकींकडे बघायला लागतात तर गिरिजा हसत म्हणते हात पुढे करा तर आता कसा असा हात पुढे केल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टरना म्हणते बघितलं ना किती वेडा माणूस आहे हा असं म्हणते आणि पोलीस इन्स्पेक्टरना इथे रुद्रप्रतापला घेऊन जातात तर प्रेक्षकांना आता इथून पुढे गोंधळ गोंधळ वाढणार आहे बरं का कारण इकडे रुद्रप्रताप पोलिसांना घेऊन गेलेत रुद्रप्रताप म्हणतो सर ऐकून घ्या गैरसमज झालाय तुमचा काहीतरी पण इकडे त्याच्या मित्राला सुद्धा त्या इथे अहो हे करतात म्हणजे लक्ष देत नाहीत आणि आता तो मित्र आत्यांना फोन करून सांगतो तर पोलीस स्टेशन मध्ये बघा काय गोंधळ चाललाय रुद्रप्रताप म्हणत असतो साहेब साहेब माझं ऐकून घ्या ना
तर ते म्हणतात तुझं नाव काय बोल. तर तिकडे रुद्रप्रताप म्हणतो साहेब अहो मी तुमच्यासारखंच त्या दुकानात ना त्या माणसाला पकडायला आलो होतो. त्या दुकानात कोणीतरी चोरून मुलींचे फोटो काढतंय. ए बोल बच्चन मला काय ऐकायचं नाही चल बाजूला, असं इन्स्पेक्टर म्हणतात तुला काय विचारलं, तुझं नाव काय तेवढं सांग. तर प्रेक्षकांनो माझं नाव रुद्रप्रताप. तर म्हणून तर असले प्रताप करतोस का असं विचारतात. तोपर्यंत जे मेन साहेब आहेत ना ते आलेत. आता प्रेक्षकांनो ते इथे लगेच ना रुद्रप्रतापना म्हणतात अहो तुम्ही इथे काय करताय असं म्हटल्यानंतर ना रुद्रप्रताप म्हणतो ते ह्यांनाच विचारा. तर साहेब साहेब तुम्ही बसा ना असं म्हणत रुद्रप्रतापला बसायला वगैरे खुर्ची बिर्ची दिली का आता. आणि मग आता ते म्हणतात अहो काय चाललंय ताटके, तुमचं हे काय सुरू आहे, तुम्हाला माहितीये का हे कोण आहे ते. तर कोण आहेत असं विचारतात ते ताटके आणि म्हणतात तुळजापूर मधील मोठे सामाजिक कार्यकर्ते नागेश्वर घोरपडेचे चिरंजीव आहेत रुद्रप्रताप घोरपडे असं म्हटल्यानंतर आता बघा इन्स्पेक्टर कसे करतात. तर काय केलेत तुम्ही, सॉरी म्हणा असं म्हणत ना ते इन्स्पेक्टर दुसऱ्या त्या इन्स्पेक्टरना सांगतात. तर लगेच ताटके म्हणतात आहोसाहेब चूक झाली माझी. ते काय आहे ना तर रुद्रप्रताप म्हणतो की अहो म्हणजे असू दे ठीक आहे साहेब, होतं असं कधी कधी. आता प्रेक्षकांनो ह्यांचं जे काही वातावरण जे चाललंय ते चाललंय, पण आता हे वातावरण बिघडवायला एक व्यक्ती तिथे आलेली आहे आणि ती कोण असेल तुम्हाला कळत असेल. तर तिथे उर्वशी आत्या आलेली आहे. कारण इकडे रुद्रप्रताप म्हणत असतो की आता तरी सोडताय की मला म्हणून. तर लगेच उर्वशी आत्या म्हणते त्यांनी सोडलं तरी मी त्यांना सोडणार नाहीये. तर रुद्रप्रताप आत्या म्हणतो तर दुसरे पोलीस ताईसाहेब तुम्ही इथे. आणि मग उर्वशी अशी तोऱ्यात चालत चालत पुढे येते आणि म्हणते कोणी पकडून आणलंय. तर आत्या तू इथे कशी आलीस असं रुद्रप्रताप विचारतो. तर मला सांगा कोण घेऊन आलं इथे असं म्हणत त्या पोलीस इन्स्पेक्टरकडे सगळी बघतायत. पण इकडे विशाखा आणि गिरिजा दोघी जण इथे येतायत गप्पा मारत घरी चालल्यात त्या. तर विशाखा म्हणते की गिरिजा लोखंडे तुने आज आपला लोखंडेपणा दाखवून दिला, माय आयर्न लेडी वगैरे असं सगळं चाललंय. तर गिरिजा म्हणते अगं पण तू होतीस की सोबतीला. तर विशाखा म्हणते पण सगळं केलं तू, सगळ्यांनी कौतुक कोणाचं केलंय, तुझं केलं वगैरे असं सगळं चाललंय. आणि मग गिरिजा समजा अगं त्याने जेलातनं बाहेर आल्यानंतर तुझा असा फिल्मी स्टाईल मध्ये बदला घ्यायचा ठरवलं तर त्याचा फेस दिसायला इनोसंट होता, पण अशी इनोसंट दिसणारी माणसं ना लय डेंजर असतात. तर गिरिजा म्हणते पण मी काय घाबरते काय त्याला, अगं चूक त्याने केली तर मी कशाला घाबरू असं गिरिजा इथे विचारते. तर विशाखा म्हणते पॉइंट आहे. तर गिरिजा म्हणते आता चल ना. तर तोपर्यंत ना इकडे गिरिजा असं म्हणत विशाखा अडवते. तर गिरिजा म्हणते काय आहे विशाखा. तर विशाखा म्हणते गिरिजा हमारे रास्ते यहाँ से अलग होते हैं गिरिजा, हमारा ये रास्ता और तुम्हारा वो रास्ता असं म्हणत विशाखा नौटंकी करते आणि मी आता अकेली जाने वाली हूँ असं म्हणत इकडे जाते. पण पोलीस स्टेशन मधलं वातावरण बरं तापलेलं आहे इकडे. कारण इकडे उर्वशीनं म्हटलेलं असतं की एक फोन केला तर घरी बसावं लागेल याची कल्पना नाहीये वाटतं. तर रुद्रप्रताप म्हणत असतो आत्या अगं प्लीज शांत हो, त्यांची काही चुकी नाहीये, ते त्यांची ड्युटी करत होते, झालं आता मॅटर सॉल्व्ह, आपण जाऊया असं म्हणत ना रुद्रप्रताप म्हणतो. तर उर्वशी त्याला पाठवून देते, म्हणते तू घरी जा, तू पुढे हो मग मी येते आणि जा बाळा म्हणत अक्षरशः पाठवून देते. आणि मग आता त्यांना पाठवून दिल्यानंतर उर्वशी जेव्हा त्या पोलिसांकडे बघते तेव्हा ते दोघे कसे खाली वाकून उभे आहेत बघा बेंडून. हे पोलीस बघा असे इमानदारीचे सेवक, हे लगेच त्या मोठ्या माणसांसमोर असे अगदी वाकल्यासारखे उभे राहिलेत. असो पुढे काय घडतंय बघूया आपण. तर इकडे उर्वशी आत्या त्या दोघांकडे बघत असतात अशा खुनशी नजरेनं आणि मग विचारतात कुणी कंप्लेंट केली. तर ती दोघं काही बोलत नाही. तोपर्यंत कंप्लेंट कुणी केली असं जोरात विचारते. तर आता ते ताटके म्हणतात त्या मॅडम मुलीमुळे त्या घोळ झाला सगळा. तर कोण मुलगी. तर ती ना सायली साडी सेंटर मध्ये काम करते, काय नाव तिचं. तर गिरिजा लोखंडे असं ते इन्स्पेक्टर सांगतात. आणि मग इकडे उर्वशी ते नाव परत एकदा उच्चारते आणि म्हणते गिरिजा लोखंडे. तर प्रेक्षकांनो इकडे गिरिजा आता आपल्या वाटेनं आपल्या घरी चालले, पण तिच्या पाठोमाग 2 गाड्या अशा येतायत. त्यामुळे ती अशी मध्ये झाली, 2 गाड्या आजूबाजूला गेल्यात आणि ती दोघं त्या गाडीवरची जी काही मुलं बसलेली आहेत ती अशी वेगळ्या नजरेनं गिरिजाकडे बघतायत. आणि गिरिजा त्यांना चुकवून जाण्यासाठी पुढे पळत येते. तोपर्यंत 3री गाडी येते, 4थी गाडी येते. अशा पद्धतीनं सगळ्या गाड्या तिच्या पाठोपाठ आलेल्या आहेत. आणि हा नेमका काय प्रकार आहे. आपला आधी गैरसमज होऊ शकतो की कदाचित ही सगळी माणसं रुद्रप्रतापची असतील की काय असं वाटतं, पण ही रुद्रप्रतापची माणसं नाहीयेत बरं का प्रेक्षकांनो. कारण ते आपल्याला एपिसोडच्या शेवटपर्यंत नक्की कळणार आहे ही माणसं नेमकी कुणाची आहेत आणि कोण आहे. तर तो एकटा मुलगा जो काही आहे तो आलेला आहे. तो आपल्या डोक्यावरचं हेल्मेट काढतो. तशी गिरिजा त्याला बघून म्हणते तू. तर होय मीच. ए पोरांनो गाडीच्या चाव्या जरा जपून ठेवा, हिला लई खोड आहे चाव्या काढून फेकायची असं तो मुलगा म्हणतो.
त्याचं नाव कुशल आहे. तर गिरिजा म्हणते, "हे बघ कुशल, वाट सोड हां माझी." तर तो म्हणतो, "सोडलीच असती कुशल, पण म्हणतो त्या दिवशी तू माझी खोड काढलीस आणि आता आपण आपल्याला बदला घेणं गरजेचं आहे," असं कुशल म्हणतोय तो. आणि म्हणतो, "म्हणून आज सगळी वरातच घेऊन आलोय मी," असं सगळं सांगतो. तर ती मुलं बघा कशी एकमेकांकडे बघून हसतायत. कुशल म्हणतो, "आता माझ्याबरोबर चल, डबल सीट जाऊया," असं म्हणत ना हात धरतोय आणि तेवढ्यात गिरिजा काय करते, ती प्रसंगावधान दाखवते आणि ती काय करते, गाडीचं स्टँड पायाने ढकलून देते. त्यामुळे गाडीचा तोल जाऊन तो पडणार असतो म्हणून तोल सावरतो आणि गिरिजा तेवढ्यात वाट काढून परत सुटते. तर इकडे प्रेक्षकांना उर्वशी आत्या पोहोचली त्या साडी सेंटरमध्ये, त्या दुकानामध्ये, ज्या दुकानामध्ये गिरिजा काम करत असते. तर ते मालक येऊन म्हणतात उर्वशीला, की "सॉरी मॅडम, आम्ही दुकान आज बंद करतोय." तर उर्वशी म्हणते, "आज लवकर दुकान बंद करताय तुम्ही? का पोलिसांनी तुम्हाला दुकान बंद करायला सांगितलं?" मॅनेजर विचारतात, "म्हणजे मॅडम तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली?" तर उर्वशी लगेच म्हणते, "तुळजापुरात टाचणी जरी का पडली ना, तरी त्याचा आवाज ना आमच्या कानापर्यंत नक्की लगेच पोहोचतो," असं उर्वशी लगेच थोरात म्हणते. पण इकडे गिरिजा मात्र आपला जीव सांभाळून इकडे पळत सुटली आहे. जे काही आहे ते घडू नये, वाईट घडू नये याच्यासाठी ती एका ठिकाणी म्हणजे चोरवाटेनं पळत सुटते आणि ते गुंड सुद्धा तिच्या पाठीमागून पळत सुटले, ती मुलं सुद्धा. तर इथे उर्वशी म्हणते, "गिरिजा लोखंडे अशी कुठली मुलगी काम करते का इथे?" तर ते मालक हाक मारतात मॅनेजरला आणि मॅनेजर पण येतो. तर आता मॅनेजर आल्यानंतर ते विचारतात, "गिरिजा लोखंडे नावाची मुलगी कोणी आपल्याकडे काम करते का?" तर "हो, काम करते, पण ती आता घरी गेली आहे." तर "ॲड्रेस?" असं लगेच उर्वशी विचारते. तर लगेच मॅनेजर "ॲड्रेस घेऊन ये," असं मालक सांगतात. तर "आता 1 मिनिटं लगेच आणतो," असं म्हणत तो ॲड्रेस आणायला गेलाय. तर उर्वशी आता स्वतःशीच इथे खुन्नशी हसते. आता ही उर्वशी नेमकं काय करणार आहे देव जाणे. पण इकडे गिरिजा मात्र गल्लीबोळातून असं चाळी-चाळीतनं ना पळत सुटले. तिच्या पाठोपाठ सगळी मुलं अशी आहेत ना, ती पळतायत. 2 मुलं इकडच्या साईडनं, 2 मुलं तिकडच्या साईडनं असं चाललंय आणि प्रेक्षकांना आता गिरिजाला तो असा मारणार. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे ना हा पोहोचलाय रुद्रप्रताप आणि तोच त्या म्हणजे गिरिजाला मारण्यापासून तो वाचवतोय आणि त्या माणसाला ना ढकलून पाठवतोय, खाली पाडतोय आणि दुसऱ्या मुलग्याला पण इकडे पाडतोय. तर गिरिजाला काय वाटतं 2 मिनिटासाठी, आपण याला एवढ्या जोरात पाडलं आणि हा मुलगा असा मधीच कुठे काय पडला. तर इकडे ती बुट्टी पण मारते त्या दुसऱ्या मुलाला आणि एकदम तो बुट्टी मारल्यानंतर तो परत ती बुट्टी फेकून मारणार असतो. तोपर्यंत रुद्रप्रताप हळूच त्या माणसाला म्हणजे ओढून घेतो आणि परत तिथे फटका देतो. तर रुद्रप्रतापने मारलेलं हे अजून गिरिजाला कळत नाहीये. पण गिरिजा पण तोच विचार करते, मी एवढ्या जोरात मारते असा विचार करते. पण ती आपल्या म्हणजे त्यांना त्यांच्यापासून वाचण्यासाठी ना इथे पळत सुटले. आता पुढे काय घडणार? रुद्रप्रताप गिरिजाच्या पुढे कधी येणार? कुशल गिरिजाच्या पुढ्यात येऊन अजून काही करेल का? किंवा गिरिजा या सगळ्यातून कशी वाचेल हे बघत राहूया. कारण इकडे अजून एक तिसरा मुलगा आता गिरिजाच्या पुढ्यात आला आणि तो डायरेक्ट त्याने तिची ओढणीच धरली आहे आणि आता तो असा तिला जवळ-जवळ ओढतोय. तिला आता गिरिजाला तो मुलगा मारणार. एवढ्यात प्रेक्षकांनो रुद्रप्रतापने तिथे एंट्री घेतली आणि रुद्रप्रताप त्या मुलाला मारतायत आणि गिरिजा मात्र इथे डोळे मिटून ना आपणच लढाई करतोय की काय अशा ह्याच्यातच अगदी हातबीत हलवते म्हणजे कराटे खेळल्यासारखं हातबीत हलवते असे. पण ती डोळे मिटूनच आहे अजून सुद्धा. रुद्रप्रताप तिला मारत्या, दुसऱ्या मुलाला मारतात हे काही कळत नाहीये. तिचं असं डोळे मिटूनच चाललंय, असं हातबीत हलवायचं अगदी अशी ती मारते असं तिला असं वाटतंय. आणि आता ही सगळी जरा मजाच आहे. कारण रुद्रप्रताप अजून तरी गिरिजाच्या पुढ्यात आलेला नाहीये. त्यानं जोरात मारले बरं का ह्या माणसाला. आणि तो रुद्रप्रताप जेव्हा गिरिजाकडे बघतो तर गिरिजा अशी डोळे मिटूनच अजून मारल्यासारखी इकडे म्हणजे अशी हावभाव करते. ते बघून रुद्रप्रतापला जरा हसायलाच येतं आणि आपल्याला सुद्धा जरा हसायलाच येतं. पण जो काही सीन घेतलाय ना शॉट तो एक नंबर घेतलाय. रुद्रप्रताप बघा इथे कसा बघतोय गिरिजाकडे आणि गिरिजा अशी हात मारल्यासारखी ढिशक्या केल्यासारखी करते. तर रुद्रप्रताप ना तिच्याकडे बघतच राहिलाय आणि अर्थातच आधीच तो वेडा झालाय गिरिजासाठी आणि बॅकग्राऊंडला नशीबवानचं गाणं लागतंय जे काही लागतंय ते आणि तो असा गोड बघून हसतोय ना ते बघून भारी वाटतंय आणि रुद्रप्रतापच्या खांद्यावर गिरिजाची ओढणी जातीये. ती ओढणी इथे रुद्रप्रताप स्वतः काढून तिच्या खांद्यावर व्यवस्थित ठेवतोय आणि आता गिरिजाला अजून सुद्धा कळलेलं नाहीये की जे काही घडलंय ते. आता ती शुद्धीवर कशी येते म्हणजे जागी कशी होते? रुद्रप्रताप तिच्या समोर येणार का? किंवा तिचं नाव खरं काय आहे? रुद्रप्रतापचं हे गिरिजाला कळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतील तुम्हाला. पण तोपर्यंत आधी ही दोघं रुद्रप्रतापचे तुम्ही वेडेचाळे बघून घ्या. कारण तो अजूनही तिच्या नजरेमध्ये हरवलेला आहे. तर उद्याच्या भागात प्रेक्षकांनो इकडे रुद्रप्रताप आता समोर आलाय आणि गिरिजा इकडे म्हणते, "ए कुशल यांना सोडायला सांग. तू मला माझी ताकद माहिती नाहीये." तर कुशल विचारतो, "कुठे आहे तुझी ताकद?" तर तोपर्यंत प्रेक्षकांनो रुद्रप्रताप इकडे मारामारी करायला आलाय आणि आता इथे या दोघांची बहुतेक मैत्री होणार आहे असं दिसतंय. "थँक यू प्रभास," असं म्हणत इथे गिरिजा म्हणते आणि तोपर्यंत त्या जोगव्या म्हणतात त्यांची एंट्री झालीये आणि उद्याच्या भागात इथे नागेश्वरच्या हातातला दोरा मात्र काहीतरी तुटायच्या भानगडीत आहे असं दिसतंय. कारण
कारण आता नशिबाचा खेळ सुरू झालाय असं जोगते म्हणतायत. नेमकं काय घडणार बघूया.